शिर्डी लाखो साई भक्तांचं श्रद्धेय स्थान असून साईबाबांच्या निस्सीम भक्तीमुळे त्याला पंढरपूरसारखंच पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं। अशातच या भूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांना गौरवण्यात आलं, ही बाब कौतुकास्पद आहे। स्वराज्य व क्रांतिभूमी असलेल्या रायगडातील निर्भीड पत्रकार धम्मशील सावंत हे सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असून त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नानक साई अवॉर्ड 2026 पुरस्काराने गौरवण्यात येत्या काळात त्यांना अधिक बळ व प्रोत्साहन मिळेल असं प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलं। नानक साई फाउंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आलं होतं। नानक साई फाउंडेशन तर्फे शिर्डीत 7व्या नानक साई पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं। या संमेलनाचे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमात कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्म आणि पत्रकारिता या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थांचा नानक साई अवॉर्ड देऊन सन्मान केला। धम्मशील सावंत यांनी त्यांच्या पत्रकारितेत कोकणातील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मूलभूत प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं। प्रतिकूल संसाधनांमध्ये धम्मशील सावंत यांनी कोकणातील महत्त्वाचे प्रश्न मांडले, कोकणची अस्मिता अधिक टोकदार केली। प्रसंगी धनदांडग्यांना शिंगावर घेण्याचं काम केलं। भांडवलदार आणि गरीब असा संघर्ष जेव्हा उभा राहतो तेव्हा धम्मशील सावंत एका क्षणात गरिबांच्या बाजूने उभे राहत धनदांडग्यांना आपल्या शिंगावर घेतात। त्यांनी आजपर्यंत कोकणातील आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या, मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, मिठागर व्यावसायिकांच्या समस्या, आंबा बागायतदार, कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बंदिस्तीचा मूलभूत प्रश्न, आरोग्याचे मूलभूत प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न, शहरातील महिला भाजी विक्रेत्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न मुख्य पटलावर आणले। निवडणूक काळात केवळ राजकीय नेत्यांच्याच मुलाखती न घेता त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून आणली। त्यांनी अनेक आघाडीच्या माध्यमांमध्ये काम केलंय। त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवलाय। केवळ पत्रकारिता क्षेत्रात मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिलं। अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला, अनेक स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला। धम्मशील सावंत या बहुआयामी व्यक्तिमत्वाला त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत शिर्डीत नानक साई फाउंडेशन पुरस्कार 2026 या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ जयश्री थोरात, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगराध्यक्ष विजयभाऊ कोते, नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, साई भक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, सरदार प्रीतम सिंग भाटिया, साई प्रसाद खांडरे, सौ प्रफुल्ला बोकारे, पंकज लोढा, संजय कदम रुईकर, धनंजय उमरीकर, विनायक भोसले, प्रभाकर केसरकर, नागेश वैदंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। ताई, विशाल साई संमेलन सुरू आहे, आपण हजेरी लावलेली आहे। साई भक्तांना देखील तुम्ही सदिच्छा शुभेच्छा दिलेल्या आहेत, काय सांगाल आज या शिर्डीच्या भूमीत? शिर्डीमध्ये जे आहे तो रामनवमीचा मोठा उत्साह असतो आणि रामनवमीच्या निमित्तानं शेकडो पालख्या ज्या आहेत त्या राज्यभरातून साई भक्त पदयात्रेच्या माध्यमातून ज्या आहेत ते इथं पोचत असतात। आज उमरी म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं जे उमरी आहे तिथून जी पदयात्रा शिर्डीत पोचली, त्यांनी विशाल साई भक्त संमेलन जे आहे ते नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून इथं आयोजित केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की 450 किलोमीटरचा जो प्रवास आहे तो पदयात्रेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केलेला आहे। साई बाबांकडे जी आहे ती मराठवाड्यात ज्या पद्धतीच्या अडचणी येतात किंवा महाराष्ट्रावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे आहे ते कुठंतरी हे सगळं महाराष्ट्रावरचं संकट हटू दे किंवा अनेक त्यांच्या ज्या काही साईच्या चरणी ज्या आहेत त्या त्यांच्या इच्छा आहेत त्यासाठी हे सगळे जे भक्त आहेत ते एवढ्या भर उन्हामध्ये ते इथे येत असतात आणि या साई संमेलनाच्या माध्यमातून इथं साईबाबांची आरती झाली, भक्तिमय वातावरण आहेच आणि महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय कार्य ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे त्यांना पुरस्कार देण्यात आला। आम्ही सुद्धा सामाजिक कार्यामध्ये जे काही काम करतो आम्हालाही पुरस्कार देऊन जे आहे ते इथं सन्मानित करण्यात आलं। मग मिलिंद भाऊ गायकवाड असतील,
अनेक पत्रकार असतील, अनेक उद्योजक असतील, अशा अनेक नावं आहेत की ज्यांनी राज्यभरात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे. त्या सगळ्यांना पुरस्कार देऊन, आम्हाला शाबासकी देऊन आमच्या कामाची जबाबदारी जी आहे ती त्यांनी वाढवलेली आहे. आणि पंढरीनाथ बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी जो हा कार्यक्रम, हे जे विशाल साई भक्त संमेलन आयोजित केलं, दरवेळीच नानक साई फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आखले जातात. नियोजनबद्ध जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीनं केलं जातात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे जे सगळे साई भक्त आहेत किंवा अनेक पत्रकार आहेत ते याला सामील होत असतात आणि त्यांचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार आहे. त्यामुळे आमच्यासारखे सगळे सुद्धा त्या कार्यक्रमात जे आहेत ते आवर्जून उत्साहाने सहभागी असतात. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.